मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करायचा विचार करतोय तर मित्रा रिस्क तर तुला घ्यावीच लागेल. कारण शेअर मार्केट असू दे किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची सुरुवातच आपली रिस्क पासून होते. लोक म्हणतील की कशाला रिस्क घेतोय किंवा स्वतःहून असं वाटेल की का आपल्याला रिस्क घ्यायची. तर मित्रा जर तू रिस्क नाही घ्यायची आता असं ठरवलं तर मग सक्सेसफुल तरी कसा होशील. फॉरेक्स मार्केट हे एक माइंडसेटचा पूर्णपणे खेळ आहे. याच्यामध्ये एकदा तू माइंडसेटने ठरवून आलास की मला इकडे एवढी एवढी रिस्क घ्यायची, एवढं माझं कॅपिटल असणार आहे आणि एवढ्या दिवसामध्ये मला हे सगळं शिकायचंय, तर मित्रा तुझी पुढची जर्नी ना खूप इझी होणार आहे. तू जर आधीच ठरवून आलास की माझ्याकडे 100 रुपये त्याचे मला 200 करायचे, 500 करायचे, तर मग कुठेतरी तुझा पुढचा प्रवास आहे ना खूप खडतर होणार आहे. त्याच्यामुळे आधी सुरुवातीलाच ठरवून ये की मला मार्केटमध्ये रिस्क घ्यायचे आणि तरच मी इथे यशस्वी होणार आहे, मी सक्सेसफुल होणार आहे. सुरुवातीला तुला अपयश येईल, सुरुवातीला तुला लॉसेस वगैरे फेस करावे लागतील, कारण की तू नवीन आहेस, इथे तुला बऱ्याच गोष्टी अजून शिकायच्या बाकी आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला अपयश आल्यामुळे अजिबात खचून जायचं नाहीये. सुरुवातीला प्रत्येक जण इथे मार्केटमध्ये लॉस करतो. ही एक स्टेज आहे, ही एकदा का तू पार केली त्याच्यानंतर पुढे तुला मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी इझी होतील. बघ, दिवसभर वेळ घालवणाऱ्यांना खूप वेळ मिळतो, बट मार्केटमध्ये जर तू वेळ घालवलास तर तुला एक संधी मिळणार आहे सक्सेसफुल होण्याची. एवढे 2 शब्द माझे लक्षात ठेव आणि या मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात कर. काही हेल्प लागली मला DM करू शकतोस. फॉरेक्स मार्केट बद्दल अजून डिटेल्स मध्ये शिकण्यासाठी मला फॉलो करू शकतोस. धन्यवाद.